उन्हाळ्याची तीव्रता जाणवायला लागली की आपल्या सगळ्यांसमोर एक थाळी उभा राहते. ती कुठली? तर आंब्याचा रस, शेवयाचा भात आणि त्याच्यासोबत केली जाणारी तिखट अशा चवीची सांडग्याची भाजी. आता सांडगे सांडगे म्हटलं की उन्हाळ काम, आणि महाराष्ट्रीयन बायका आणि उन्हाळ काम यांचं एक अतूट अशा पद्धतीचं नातं आहे. प्रत्येक घरामध्ये उन्हाळ काम हे केलंच जातं आणि त्याची सुरुवात कशापासून केली जाते? तर सांडग्यांपासून. तशाच पद्धतीनं आज आपण आपल्या रेसिपी शो मध्ये सुद्धा उन्हाळ कामाची सुरुवात करत आहोत आणि याची सुरुवात सुद्धा सांडग्यांपासून करतोय. आज आपण मटकीच्या डाळीचे सांडगे करतोय, वर्षभर टिकतील, खमंग अशा चवीचे. त्याचबरोबर अगदी सोपी पद्धत करून मी तुम्हाला दाखवणार आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. सांडगे करत असताना ते वेगवेगळ्या पद्धतीने केले जातात. म्हणजे जसं की फक्त एकच डाळ वापरायची, अनेक डाळी वापरायच्या, अशा पद्धतीनं. आज आपण फक्त मटकीच्या डाळीचे सांडगे करणार आहोत. याची चव अप्रतिम अशी लागते, आमच्या घरात सगळ्यांना आवडतात. त्याचबरोबर मिक्स डाळीचे सांडगे कसे करायचे हे सुद्धा आपण नंतर एका दुसऱ्या एपिसोड मध्ये पाहणार आहोत. तर आज आपण काय केलेले, 1 किलो मटकीची डाळ घेतलेली आहे. ही डाळ आपल्याला व्यवस्थित निवडून घ्यायची, म्हणजे त्याच्यात जर काही कचरा असेल तर तो काढून टाकायचा आणि एका सुती कपड्यानं स्वच्छ अशी ती पुसून घ्यायची आणि गिरणीतनं दळून आणायची. आता दळून आणताना काय करायचंय, गिरणीवाल्याला आपल्याला सांगायचंय की ज्या पद्धतीनं सांडग्यासाठी पीठ लागतं तशा पद्धतीचं पीठ द्या. सांडग्यासाठी एकदम बारीक आपल्याला पीठ लागत नाही, तर थोडंसं भरडं अशा पद्धतीचं लागतं. इथे आपण ही मटकी दळून आणलेली आहे आणि इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं ही दळलेली आहे. तर आता आपल्याला ही चाळून घ्यायची आहे. आणि चाळून घेतल्यानंतर काय करायचंय, वरती ज्या कण्या शिल्लक राहतात या कण्या आपल्याला पाण्यात भिजत ठेवायच्या. तर त्याच्यामुळे हे मी सेपरेट काढते. आपण सगळं पीठ इथं चाळून घेतलेलं आहे आणि जी कणी निघालेली आहे ती आता आपल्याला भिजत ठेवायची. आपण कणी सेपरेट करून घेतलेली आहे, त्याच्या मागचं कारण म्हणजे आता हे डाळीचे मोठे कण आहेत. चाळून घेतल्यामुळे इथं आपल्याला एकसारखं पीठ मिळालेलं आहे आणि ही कणी मोठी आहे. मग ज्या वेळेस आपण हे पीठ मळू त्यावेळेस जर हे एकत्र केलं, असं सेपरेट केलं नसतं तर यातलं जे बारीक पीठ आहे ते पटकन भिजलं जातं आणि जी मोठी कणी आहे ती तशीच राहते. मग तिला सुद्धा पुरेसा वेळ मिळाला पाहिजे, ती सुद्धा व्यवस्थित अशी फुगली पाहिजे, याच्यामुळे आपण ती सेपरेट करून घेतली आहे. आता आपल्याला एक वाटण तयार करायचंय. तर त्याच्यासाठी इथं आपण मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये मी 3 मोठ्या आकाराच्या लसणाच्या गड्ड्या घेतल्या होत्या आणि त्या अशा पद्धतीनं सोलून घेतलेल्या त्या टाकून घ्यायच्या. 1 चमचा हळद, जिरं टाकायचंय 3 चमचे. आता याच वाटणामध्ये मी चटणी टाकणार आहे आणि ही चटणी याच्यात टाकण्याचं कारण म्हणजे घरी केलेली ही लसणाची चटणी आहे, तर त्याच्यामुळे त्यात थोड्याशा गुठळ्या आहेत, त्या गुठळ्या आपल्या या पिठामध्ये राहू नयेत म्हणून मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकतीये. आता चटणी किती घ्यायची, तर तुम्हाला हे सांडगे कितपत तिखट करायचे त्या हिशोबाने तुम्ही चटणी टाकायची. इथं मी 4 चमचे चटणी घेतलेली आहे. आता हे आपण मिक्सरला फिरवून घ्यायचं. आपलं लसूण आणि जिऱ्याचं हे वाटण तयार झालेले ते याच्यात टाकून घेते. मी थोडंसं पाणी टाकलं वाटण करताना, कारण की म्हटलं एकदम छान फाईन असं ते वाटलं गेलं पाहिजे. मीठ टाकून घेऊयात चवीनुसार. त्याचबरोबर इथं आपण घेतलेली आहे खूप सारी कोथिंबीर. आता ही कोथिंबीर मी अशी बारीक करून टाकते. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही वाटणात देखील वापरू शकता, पण काय होतं ना, अशा पद्धतीची ही जी कोथिंबीर आहे ती सांडगे सुकल्यानंतर छान दिसते, तर त्याच्यामुळे खूप सगळी वापरायची. आता आपण हे पीठ मळून घेणार आहोत, तर त्याच्यासाठी आपल्याला नॉर्मल पाणी वापरायचे आणि ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण वाटण केलं त्याच्यामध्ये अगोदर थोडंसं पाणी टाकून ते विसळून घेतलेले. पीठ मळत असताना आपल्याला हे घट्ट असं मळायचंय, त्याच्यामुळे बेतानी पाणी वापरायचं. आपली इतर सगळी तयारी होत होती तोपर्यंत आपण हा जो भरडा भिजत ठेवलेला होता किंवा जी कणी भिजत ठेवलेली होती ती व्यवस्थित अशी भिजली गेलेली आहे. आता याच्यात टाकून घेऊयात.
आता एक महत्वाची टिप तुमच्या बरोबर शेअर करेल. काय होतं, शहरामध्ये बऱ्याचशा बायका कामानिमित्त राहतात, मग तेव्हा आपले सगळेच घरचे फॅमिली मेंबर तिथं असतातच असं नाही. आणि त्यातली त्यात आपल्यासाठी महत्वाची व्यक्ती म्हणजे सासूबाई. आणि उन्हाळ काम करताना तर अगोदर सासूबाई लागतात, कारण की काही छोट्या मोठ्या गोष्टी आपण त्यांना विचारतो. आणि मग सासूबाई नसल्यामुळे बऱ्याचशा शहरातल्या बायका ज्या आहेत त्या उन्हाळ काम करायला धजवत नाहीत. त्यांना काय वाटतं, पदार्थ चुकला तर, बिघडला तर, साहित्य वाया जाईल, आपला वेळ वाया जाईल, कष्ट वाया जाईल. पण आता आजची रेसिपी आणि इथनं पुढं आपण जे काही उन्हाळ काम करणार आहोत त्याच्यासाठी एक महत्वाची टिप मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर शेअर करेल. ती म्हणजे उन्हाळ काम असं काही खूप जास्त अवघड नसतं. त्याच्यामध्ये फक्त दोनच गोष्टी आपल्याला डोक्यात ठेवायच्या असतात. ते म्हणजे ज्यावेळेस आपण तो पदार्थ शिजवतोय, आता इथं आपण भिजवतोय तर हे भिजणं, आणि ज्यावेळेस शिजवेल त्यावेळेस शिजणं हे महत्वाचं असतं. पदार्थ करताना जर तो पदार्थ व्यवस्थित शिजला किंवा भिजला, त्याचबरोबर ज्यावेळेस आपण तो सुकवतो त्यावेळेस जर व्यवस्थित खट्ट असा सुकला तर तो पदार्थ कधीच बिघडत नाही. खूप महत्वाची आणि मोठी टिप आहे. हे पीठ मळताना आता आपण 1 किलो घेतलेले, पण ज्यावेळेस असं हे पीठ भिजतं तर त्यावेळेस खूप जास्त होतं आणि बऱ्याचशा जणींना इतका मोठा उंडा मळायची सवय नसते. तर त्यावेळेस काय करायचं, सरळ पीठ जे आहे ते निम्म्या निम्म्या भागात डिवाइड करायचं आणि अगोदर तेवढाच छोटासा गोळा मळून घ्यायचा, मग नंतर राहिलेला, आणि सगळ्यात शेवटी सगळं एकत्रित करायचं, म्हणजे पीठ मळणं सोपं जातं. सांडग्याचं पीठ मळणं खूप सोपं आहे, कारण की ह्याची चव पूर्णपणे आपल्याच हातात असते. आता पीठ मळल्यानंतर सुद्धा थोडंसं टेस्ट करून बघायचं. जर तुम्हाला असं वाटलं की याच्यात मीठ कमी आहे किंवा तिखट कमी आहे तर तुम्ही परत ऍड करू शकता. त्याच्यामुळे असं काही खूप असं नाही की बाबा हा एकदाच टाकलं आता कमी पडलं आता काय करावं, असं काही नाही. तुम्ही ते ऍडजस्ट करू शकता. तर इथे तुम्ही बघू शकता आपलं जे सांडग्याचं पीठ आहे ते व्यवस्थित असं मळून तयार झालेलं आहे. आणि खूप जास्त पातळ आपल्याला हा गोळा मळायचा नाहीये, तर घट्टसर असं आपल्याला हे पीठ मळायचंय. आपल्याला सांडगे सोडता येतील इतपत हे घट्ट हवं. मळून घेतलेला हा सांडग्याचा गोळा आता आपल्याला जास्तीत जास्त अर्धा पाऊण तास रेस्ट साठी ठेवायचा आहे, आणि मग लगेच आपण याचे सांडगे तोडायला घेऊ शकतो. 30-40 मिनिट झालेले आहेत. आपलं पीठ व्यवस्थित छान अशा पद्धतीनं भिजलं गेलेलं आहे. आता आपल्याला याचे सांडगे तोडायला घ्यायचे. तर शहरामध्ये काय होतं, मोठमोठ्या बिल्डिंग असतात, ऊन येत नाही, व्यवस्थित प्रकाश नसतो, आणि मग बायका काय करतात, ताटावरती पाटावरती सांडगे घालतात. तर तशाच पद्धतीनं अगोदर आपण घालून घेणार आहोत. तर त्याच्यासाठी इथं मी हा एक पाट घेतलेला आहे आणि याला तुम्ही तेल लावू शकता, पण माझ्याकडे हा ऑडीचा युनिरॅप्स हा पेपर फॉईल आहे. याच्यामुळे काय होतं, तेल लावण्याची आवश्यकता भासत नाही. त्याचबरोबर आता तर आपल्याला खूप सगळी उन्हाळ कामं करायची आहेत, तर त्यावेळेस या पेपरचा परत एकदा मी रियूज करू शकते. म्हणजे खूपच आपण कसं म्हणतो, आपल्यासाठी बचतीचा असा हा पेपर आहे. आपण एकच पेपर अनेक वेळा वापरू शकतो. जर हा पेपर तुम्हाला हवा असेल तर याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तिथून तुम्ही तो खरेदी करू शकता. हे पीठ भिजलेलं आहे, पण आपण ज्यावेळेस सांडगे तोडतो त्यावेळेस आपल्याला परत एकदा ते थोडंसं मऊ करून घ्यावं लागतं. तर त्याच्यासाठी इथं फुलपात्रामध्ये मी पाणी घेतलेले. आपल्याला पाण्याचा हात घ्यायचा आहे आणि आपल्या हातामध्ये जेवढं पीठ बसतं तेवढं पीठ घ्यायचं आणि असं त्याला छान मऊ करून घ्यायचं. सांडगे घालताना काय करायचं, पाण्याचा हात घ्यायचा, म्हणजे सांडगे असे पटापट खाली पडतात. कोरड्या हाताने व्यवस्थित असे सांडगे निघत नाहीत. आपण ही जी पद्धत वापरतोय ही सांडगे घालण्याची पारंपरिक अशी पद्धत आहे, कारण की सांडग्याला एक विशिष्ट प्रकारचा आकार असतो जो की तुम्हाला इथे दिसतोय. छान काटेरी अशा पद्धतीचे सांडगे निघायला हवेत. आणि सुगरणीचं लक्षणच ते असतं की जो पदार्थ जशा पद्धतीचा आहे, म्हणजे परंपरागत जशा पद्धतीनं तो चालत आलेला आहे तशाच पद्धतीनं तिला करता यायला हवा. तर अगदी सोपी पद्धत आहे, असं काही खूप जास्त अवघड काम नाहीये. पण काय होतं ना, हे असे उन्हाळ कामाचे जे पदार्थ असतात ते आपण ह्या वर्षाची त्या वर्षाला करतो, तर त्याच्यामुळे आपला हात जो आहे ना तो थोडासा दम धरत नाही. पण ह्या गोष्टी हळूहळू आपल्यामध्ये सुद्धा मुरत जातात. ज्या पद्धतीनं आपली आई आपली आजी करत असायची ना तशाच पद्धतीनं आपण देखील हळूहळू याच्यात मुरत जातो. मधनं मधनं पाण्याचं बोट घ्यायचं बरं का. जर तुम्हाला जसं खूपच वाटलं ना की हे ड्राय आहे, सांडगा तुटत नाहीये, तर आता मी जसं घेतलं अगदी एक बोट पाण्यामध्ये डीप करायचं आणि सांडगे सोडायचे.
आता तुम्हाला मी जी पद्धत दाखवली ती झाली शहरातली, पण आम्ही गावाकडे काय करतो, शक्यतो असा मोठा पटांगण असतं सगळ्यांच्याच घरी, टेरेस आहे आमच्यावरती, तर त्याच्यावरती मस्त खॉट टाकलेला आहे आणि खॉटवरती हा सुती कपडा आहे बरं का, तो ओला करून घेतलेला आहे आणि त्याच्यावरती आता तिघीही मिळून सांडगे तोडतोय. तसं बघायला गेलं तर सांडगे हे जे उन्हाळ काम आहे ना ते खूप सोपं आहे, कारण की तुम्ही उन्हामध्ये न घालता सावलीमध्ये सुद्धा बसू शकता, पण सकाळचं हलकं कोवळं ऊन आहे तर म्हटलं चला उन्हातच बसूयात. आमचे सांडगे आता जवळजवळ घालून झालेलेच आहेत. सगळ्यात शेवटचं पीठ आहे तिघींच्या पण हातामध्ये, ते तुम्ही बघू शकता. इतके सगळे सांडगे आपले तयार झालेले आहेत. सांडगे वाळण्यासाठी जास्त दिवस लागतात, म्हणजे जवळजवळ एक 3 तरी दिवस ह्याला लागतील जर खट्ट ऊन असेल तर, आणि व्यवस्थितच तो आपल्याला वाळवून घ्यायचा आहे. तर त्याच्यामुळे आता आपण 3 दिवसानंतर पाहूयात. इथे 1 किलो मटकीच्या डाळीपासून अगदी परातभर आपले सांडगे तयार झालेले आहेत आणि याला आणखीन 1 दिवसाचं ऊन द्यावं लागेल, कारण की याच्यामध्ये थोडीशी कसर आहे. पण म्हटलं चला तुम्हाला दाखवून घेऊयात. तर आणखीन याला मी 1 दिवसाचं ऊन देणार आहे, म्हणजे व्यवस्थित खट्ट असे आपले सांडगे वाळतील, जेणेकरून आपण ते वर्षभर साठवून ठेवू शकतो. आता ह्या सांडग्याची आम्ही भाजी कशा पद्धतीनं करतो याची रेसिपी तर लवकरच तुमच्याबरोबर शेअर होईल, कारण की सांडगा हा आंब्याच्या रसाबरोबरच अतिउत्तम लागतो. तर त्याच्यामुळे आंबे आले की सांडग्याची रेसिपी लगेच येईल. तर इथं आपले परफेक्ट अशा पद्धतीचे सांडगे तयार झालेले आहेत आणि ज्यावेळेस तुम्ही सांडगे करताल त्यावेळेस माझा आजचा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरणार आहे. तर आजची आपली ही सांडग्यांची रेसिपी नक्की करून बघा आणि केल्यानंतर कसे वाटले सांडगे हे कमेंट करून सांगायला विसरू नका. अशाच पद्धतीच्या परफेक्ट आणि प्रमाणबद्ध उन्हाळ कामाच्या रेसिपीज पाहण्यासाठी रेसिपी शोला सबस्क्राईब करा. उद्या संध्याकाळी ठीक 9 वाजता भेटूयात एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय.